एकदा ते सगळं कशाला फेस करायचंय आपण? मला तर ना ह्या सगळ्याचा विचार करूनच टेन्शन येतंय. ते सावली हे नाव ते ना पनवती, आपल्या घरासाठी पनवती. ती परत येणार आहे. अंबाबाईचा तसा कौलच आहे. ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी ठाकणार आहे. या ऊन सावलीच्या खेळाची खरी राणी, जिला तू तुझ्या कुळाचं दुर्भाग्य समजलीस, या घराचा श्राप समजलीस, तीच तुझं भाग्य बनून पुन्हा तुझ्या उंबरठ्यात उभी ठाकणार आहे. नाही, त्या सावलीची सावली सुद्धा माझ्या घरावर किंवा माझ्या कंपनीवर मी अजिबात पडून देणार नाही. शक्यच नाहीये. पण हे प्रोजेक्ट करायला काहीच हरकत नाहीये. रिपोर्ट्स खूप स्ट्रॉंग आहेत. या प्रोजेक्टचा जर का माझ्या कंपनीला फायदा होणार असेल ना, तर हे प्रोजेक्ट मी नक्की करणार. पण सावली हे नाव बदलून. हा, म्हातारे डोक्यावर पडली. हा, या बाईला पैशांची हाऊस सुटली आहे आणि तो जो फ्युचर सांगणारा माणूस होता ना, त्या बाबामुळे तर ही खूप घाबरली आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं सावली परत येणार आहे. ऐकतेस का जरा मी काय म्हणतो ते? शुभ्रा हर्बल, आपल्या मुलीचं नाव नवीन प्रोडक्टला तुला हेच हवं होतं ना. शुभ्रा सनस्क्रीन नाही झालं, मग शुभ्रा हर्बल. आई काय म्हणाली, प्रोजेक्ट करायचा पण नाव वेगळं पाहिजे. तू जरा मूर्ख आहेस. आज इथे येताना डोकं घरातच गहाण ठेवून आलंस की काय? हा, अरे त्या दिवशी सारंगने किती मोठा राडा केला होता हे विसरलायस का तू? हा, तेव्हा तर फक्त सावली हे नाव बदलण्याचा टॉपिक होता. राज, आता कंपनीचं अस्तित्व, त्याचा प्रश्न आहे. तुला कळतंय? इथे आपण सावलीचं अस्तित्व कम्प्लिटली पुसण्याचा प्रयत्न करतोय आणि आता नवीन प्रॉब्लेम येऊन थांबला आपल्या समोर. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. मी हे सगळं नाही होऊन देणार. मी काय म्हणतो, एवढं टेन्शनच घ्यायचं नाही सारंगचं. हे सगळं ना गुपचूप करून टाकायचं आपण आणि सारंगला झालं. तू बरं आहेस ना? अक्कल विसरून आलायस का तू आज खरंच घरात? तुझी आई ही तिलोत्तमा त्या सारंगला विचारल्याशिवाय, त्याच्या सह्या घेतल्याशिवाय तिच्या आयुष्यातला कुठलाच मोठा डिसिजन नाही घेऊ शकत. सारंग इज द रिअल बॉस. छे, मी कसा विसरू? मी माझ्या मित्रांना विसरायचं नसतं बघा. तू कशी असतेस? मी एकदम छान आहे. माझी मैत्रीण असतेस ना तू, मग छानच असणार बघा. माझ्याकडे एक आनंदाची बातमी असते बघा तुझ्यासाठी. काय? लवकर सांग. अगं, आपलं गुरुकुल नाही का, ते लवकरच सुरू होणार असतं बघा. काय? गुरुकुल? आनंदाची बातमी आहे पण माझ्यासाठी नाही. का? असं का म्हणतेस का तू? काय बोलू? गुरुकुल सुरू झालं तर मला काय उपयोगच नाही. अगं, तुला गाणं शिकायचं असतं ना, मग तू तिथे येऊन शिकू शकतेस. पण बाबा, त्याचं काय करू? हे बघा, आपल्याला जे हवं असतं ते आपल्या आई बापांना माहिती नसतं बघा. म्हणजे आपल्याला जे हवं तेच करायचं. एकदम परफेक्ट. गुरुकुल ना सुरू झालं ना, मी तुला कळतं बघा. हे बघ, मी तुझं ऍडमिशन फॉर्म भरून ठेवतो बघा. तुला यायचंय, बाकी मला काही माहित तर नसतं बघा. चला, बाय बाय, गुड नाईट. बोलवलंस तू? नवीन प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, जरा बघून घे. बरोबर आहे का? नवीन सावली हर्बल्स. काय इतकी वर्ष कुणाला इंटरेस्ट नव्हता या प्रोजेक्टमध्ये, मध्येच काय इंटरेस्ट निर्माण झालाय? ऍक्च्युली मला सुद्धा आधी तेच वाटलं होतं, पण बिझनेस आहे, कधीही काहीही घडू शकतं इथे. बघ ना जरा. बघ, मी म्हणाले होते ना, ही म्हातारी तिच्या लाडक्या लेकाला विचारल्याशिवाय कुठलाच डिसिजन नाही घेणार. घ्या. रिपोर्ट छान आहे. इन्व्हेस्टर कोण आहेत? अरे, शंकरराव आपले खूप जुने इन्व्हेस्टर आहेत. त्यांना या प्रोजेक्टमध्ये खूप पोटेन्शियल दिसतोय, सो त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे. हां, पण त्याआधी
त्यांना तुझ्याबरोबर एक मीटिंग हवी आहे, तुला भेटायचं त्यांना. माझ्यासोबत का मीटिंग करायची? असं काय करतोस तू? सावली हर्बल्स तुझं इनिशिएटिव्ह आहे, तू सुरू केलेला ब्रँड आहे हा. मे बी त्यांना काही डिटेल्स हवे असतील. तुझं मत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांच्यासाठीच नाही, माझ्यासाठी सुद्धा. आणि मला असं वाटतंय की या व्हेंचरच्या निमित्ताने तू पुन्हा एकदा रूपम कॉस्मेटिक्सचा सगळा कारभार बघायला लागशील. गेली अनेक वर्ष तू ऑफिसला आलेलाच नाहीयेस, ऑफिसमध्ये काम सुद्धा करत नाहीयेस. या निमित्ताने प्लीज ये ना, बघ ना, हे प्रोजेक्ट हेड कर ना तू प्लीज. सारंग, मला माझा जुना सारंग बघायचा आहे, प्लीज माझ्यासाठी. हे बघ आई, तुला माझं मत माहिती आहे. मला ऑफिसच्या कामामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मी आत्ता जे काम करतो त्यात समाधानी आहे. बरं ऐक सर, हे बघ आई, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल. तुम्हाला जे करायचं ते करा, मला इन्व्हॉल्व नका करू. आणखीन एक गोष्ट सांगायची होती तुला. काय? मला स्वतःला सुद्धा या प्रोजेक्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे, खूप पोटेन्शियल आहे. कारण खरंच याच्यात आय वॉन्ट टू गो अहेड विथ दिस. आणि त्याकरता आमचं असं मत पडलंय की या प्रॉडक्टचं नाव बदलायचं. नाव का बदलायचंय तुला?